नमस्कार मंडळी. महाराष्ट्रात सध्या थंडीनं प्रचंड जोर पकडला आहे. सकाळी किंवा पहाटे अंथरुणाच्या बाहेर पडणं आपल्यासाठी फारच अवघड होऊन बसलं. पण तरीही आपल्याला अंथरुणाच्या बाहेर पडावंच लागेल. कारण कालच SBIनं खूपच मोठा धमाका केलेला आहे. तब्बल 11,000पेक्षा जास्त जागांची ॲड SBI क्लर्कसाठी SBIनं जाहीर केलेली आहे. ह्या ॲडचं महत्त्व म्हणजे सध्या MPSCच्या परीक्षांमध्ये प्रचंड अनियमितता आलेली आहे. MPSCची परीक्षा होईल की ना होईल. आता म्हणतात कंबाईनची पण परीक्षा पुढे जाण्याचे चान्सेस आहेत. पुन्हा काही लोकांनी मेन्स दिलेल्या आहेत, त्या मेन्सचे रिझल्ट बाकी आहेत. अशा अनेक गोष्टींमुळं MPSCमध्ये फारच वेळखाऊ प्रक्रिया झालेली आहे. अशातच SBIनं जी क्लर्कची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे, त्यामध्ये 11,000 जागा पूर्ण देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी जवळपास 1100च्या वर जागा SBI क्लर्कमध्ये जाहीर झालेल्या आहेत. त्यामुळे आपल्याकडे एक सुवर्ण संधी आहे की अवघ्या 4-5 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्या हातात एक सिक्युअर आणि परमनंट जॉब असू शकतो, जो की ग्रुप सी किंवा ग्रुप डीच्या कुठल्याही परीक्षेमध्ये तुम्हाला भेटू शकतो. त्याच प्रकारचा हा जॉब आहे. त्यामुळं हे नोटिफिकेशन आणि ही जाहिरात आपल्यासाठी एक गेम चेंजर म्हणून ठरू शकते, जेणेकरून आपल्याला आर्थिक स्वावलंबता येऊ शकते. त्यामुळं ही ॲड आपल्याला अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळं आपण ह्या ॲडमध्ये नेमकं काय काय दिलेलं आहे आणि SBIची ह्या ॲडमध्ये कोण कोण पात्र आहे, कोण अपात्र आहे आणि ह्या ॲडसाठी कोणते कोणते क्रायटेरियाज SBIनं दिलेले आहेत ते आपल्याला आता पाहावे लागणार आहेत. त्यामुळे आपण आज या SBIच्या ॲडमध्ये नेमकं काय आहे आणि किती डिटेलमध्ये ती ॲड आहे ते आपण आज पाहणार आहोत. तर SBIनं काल एकूण 11 पेजेसची ॲड जाहीर केलेली आहे. या 11 पेजेसमध्ये सुरुवातीचे 1-2 पेज SBIचं पूर्ण डिझाईन किंवा ते पोस्टर पॅम्पलेट म्हणता येईल तुम्हाला. त्यानंतर आपण जेव्हा खाली जातो तर त्यामध्ये तुम्हाला इथं रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर असोसिएट्स कस्टमर सपोर्ट्स अँड सेल्स याचं नाव जरी ज्युनियर असोसिएट्स असलं तर ह्या क्लर्क लेवलचा जॉब असतो. त्यामुळं आणि याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू होणार आहे 17 तारीख म्हणजे आजपासून ते 7 तारीख पुढच्या महिन्यात म्हणजे 17 तारखेपासून ते 7 जानेवारीपर्यंत ही ॲप्लिकेशन प्रक्रिया असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला ह्याच कालावधी दरम्यान अप्लाय करायचं आहे. त्यानंतर ही परीक्षा कधी होणार आहे तर ही परीक्षा फेब्रुवारी महिन्याच्या एंडला किंवा मार्च महिन्याच्या सुरुवातीला होईल. पण त्यांनी नोटिफिकेशनमध्ये जसं सांगितलं आहे तर ही परीक्षा फेब्रुवारी 2025 म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात होईल. पण एक अंदाज धरला तर फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही परीक्षा होण्याचे जास्त चान्सेस आहेत. त्यानंतर मेन्स एक्झामिनेशन कशी होणार आहे तर मेन्स एक्झामिनेशन तुमची मार्च एप्रिल या महिन्यात होणार आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटी किंवा मार्च महिन्याच्या शेवटी ही परीक्षा तुमची होऊ शकते. त्यानंतर या परीक्षेचे टप्पे किती तर ही परीक्षा 2 टप्प्यामध्ये होते मित्रांनो. पहिली टप्पा असतो प्री हे क्वालिफाईंग नेचरची असते आणि मेन्स जसं की आपला कंबाईनचा जो पॅटर्न असतो त्याच पॅटर्नप्रमाणे ही परीक्षा असते. तुम्ही प्री क्वालिफाय करायची आणि मेन्सवर तुमचं मेरिट लागणार आणि आणखीन एक टप्पा असतो त्यामध्ये ते लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट म्हणजे तुम्ही ज्या स्टेटमधून अप्लाय करता त्या स्टेटची लँग्वेज तुम्हाला येणं बंधनकारक आहे. त्या आणि ती भाषा तुम्हाला येते की नाही हे पाहण्यासाठी तुमची लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट हा तिसरा टप्पा असतो. पण तो एक क्वालिफाईंग नेचरचा असतो. त्यामुळे तुमचा फोकस मेन्सवर जास्त असला पाहिजे कारण की तो तुमचा मेरिट ठरवणार आहे आणि मेन्सवरच ह्या परीक्षेचं मेरिट आहे. तर खाली त्यानंतर आलो तर आपण वॅकन्सीज आणि वेगवेगळ्या स्टेटमध्ये किती वॅकन्सीज आहेत ते दाखवलेलं आहे. तर टोटल वॅकन्सीज या ॲडमध्ये पूर्ण देशभरासाठी आलेल्या आहेत. 13,735 जागा आहेत टोटल. 13,735 जागांसाठी ही ॲड आहे. 13,735 जागांसाठी ॲड आहे. पण आपल्याला प्रामुख्याने बघायचं आहे की महाराष्ट्रामध्ये नेमक्या किती जागा आहेत. तर महाराष्ट्रासाठी तब्बल 1163 जागा या ॲडमध्ये आहेत. महाराष्ट्रामध्ये तब्बल 1163 जागा या ॲडमध्ये आहेत. त्यानंतर आपण खाली पाहत गेलं तर ते तुम्हाला डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. नॉन क्रिमिलियर आणि क्रिमिलियरबद्दल काय किंवा तुम्ही ट्रेनिंग कुठं होतात का आधी या सगळ्याबद्दल ते साधं जे रेग्युलर इन्स्ट्रक्शन असतात ते या नोटिफिकेशन्समध्ये आहेत. आपल्याला महत्त्वाचा मुद्दा याच्यानंतर हा आहे की एज लिमिट काय आहे या पदांसाठी तर एज लिमिट आहे 20 वर्षापेक्षा खाली नसावा आणि 28 वर्षापेक्षा जास्त नसावा 1/4/2024 म्हणजे काय तर तुम्ही 20 वर्षापेक्षा कमी नसले पाहिजेत वयानं आणि 28 वर्षापेक्षा जास्त नसले पाहिजेत. आणि हां निश्चितच मी ओपन कॅटेगरीबद्दल बोलतोय. बाकी एज रिलॅक्सेशन आपापल्या कॅटेगरीनुसार काय आहे ते त्यांनी तो बॉक्स दिलेला आहे. जसं की SC STसाठी 5 वर्षाचं, OBCसाठी 3 वर्षासाठी, PWD 10, PWD SC ST 15 हे वेगवेगळ्या संवर्गासाठी त्यांनी वेगवेगळं एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. पण ओपन जनरलसाठी जर तुम्ही पाहिलं तर 20 वर्ष हे मिनिमम एज लिमिट आहे आणि 28 वर्ष अपर एज लिमिट आहे. म्हणजे तुम्ही 28 वर्षापेक्षा जास्त असू शकत नाही 1/4/2024 म्हणजे या वर्षाच्या एक एप्रिल ही तारीख आहे ते तुम्हाला अपर लिमिट कन्सिडर करण्यासाठी. त्यानंतर त्यांनी हे बाकीचे रेग्युलर इन्स्ट्रक्शन रिझर्वेशनबद्दल काय ते ह्या सगळ्या गोष्टी आहे ह्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा नंतर वाचून घेऊ शकता डिटेलमध्ये. त्यानंतर हे तुम्हाला हे इथं मी सांगितल्याप्रमाणे जी लँग्वेज प्रोइफिशियन्सी टेस्ट होणार आहे त्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे की महाराष्ट्रामध्ये कुठल्या लँग्वेज प्रोइफिशियन्सी टेस्टमध्ये कुठल्या भाषेत लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट होणार आहे. तर मराठीमध्ये तुम्हाला मराठीमध्येच लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट द्यावा लागणार आहे. आणि त्यानंतर ही सिलेक्शन प्रोसिजर यांनी इथं सांगितलेली आहे. प्रिलिमिनरी एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन्स असणारे 100 मार्क्ससाठी आणि तुम्हाला वेळ असणारे फक्त 1 तास म्हणजे आणि ह्या 1 तासामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन सोडवायचे 100 मार्क्ससाठी आणि यामध्ये 3 सेक्शन्स असणार आहेत. इंग्लिश लँग्वेज 30 क्वेश्चन्स असणारे 30 मार्क्ससाठी आणि वेळ असणारे 20 मिनटं. न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजे
मॅथ्स असणारे 35 क्वेश्चन्स असणारे 35 मार्क्ससाठी आणि त्यालाही वेळ असणारे 20 मिनिटं. पुन्हा रिझनिंग असणारे आपल्याला 35 क्वेश्चन 35 मार्क्ससाठी आणि 20 मिनिटाचा वेळ आहे. म्हणजे अशा 100 क्वेश्चन मग 100 मार्क्ससाठी एका तासामध्ये सोडवायचे आहेत. तर हे एकूण प्रिलिमिनरी एक्झामिनेशनसाठी 3 सेक्शन आहेत, टाईम बाउंड सेशन्स आहेत आणि 100 क्वेश्चन्स असणार आहेत 100 मार्क्ससाठी. पण वेळ मात्र 60 मिनिटाचा म्हणजे 1 तासाचा वेळ आहे इथं. त्यानंतर आपण जेव्हा खाली येऊ ना आणि हे टेस्ट तुम्हाला इथं ह्या कॉलममध्ये सांगितलं आहे बघा, की ह्या टेस्ट तुम्हाला इंग्लिशमध्ये देऊ शकता, तुम्ही हिंदीमध्ये देऊ शकता आणि जे मराठी मीडियमची मुलं ती मराठीमधून सुद्धा ही एक्झाम देऊ शकता. त्यामुळे तुम्हाला लँग्वेज बॅरियर इथं कुठलंही नाही. त्यामुळे तुम्ही पाहू शकता की इथं निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे बघा, 1/4 मार्क आहेत निगेटिव्ह मार्किंग. म्हणजे कंबाईन सारखीच मी म्हणलं तुम्हाला प्री आणि मेन्स आणि तुमचं मेरिट ठरणार आहे मेन्सवर. जेव्हा तुम्ही प्री आणि इथं दिलं आहे बघा 10 टाईम्स मुलं तुमच्या वॅकन्सीच्या 10 टाईम्स मुलं मेन्ससाठी क्वालिफाय होणार आहेत. त्यामुळं ही खूपच मोठी ॲड आहे आणि ह्याचं मागच्या 5 वर्षामधली ही सर्वात मोठी ॲड आहे कुठल्याही बँकिंग क्षेत्रातली. त्यामुळे एस-बी-आयने खूपच 13,000च्या जवळपासच्या जागा या ॲडमध्ये दिलेल्या आहेत. त्यामुळे ही महाराष्ट्रासाठी एस-बी-आयचा टाइम टेबल फिक्स असतो, रिझल्ट वेळेवर लावतात. त्यामुळं सगळी प्रोसेस योग्यरित्या होऊन तुम्हाला पुढच्या 6 महिन्यात तुमच्या हातात जॉब असेल तर तुम्ही योग्य रीतीने तयारी केली तर. त्यानंतर आपण खाली बघू शकतो की मेन्स एक्झामिनेशन जेव्हा तुम्ही प्री क्वालिफाय होताल तेव्हा तुम्हाला मेन्स एक्झामिनेशन द्यावं लागेल आणि मेन्स एक्झामिनेशनचे 4 सेक्शन्स आहेत मेन्स एक्झामिनेशनमध्ये. त्यामध्ये तुमचं सगळ्यात पहिलं सेक्शन असणार आहे जनरल अवेअरनेस आणि फायनान्शियल अवेअरनेस. यामध्ये तुम्हाला थोडं जी-के जे आपलं असतं सरळ सेवेमध्ये किंवा कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन ते असणार आहे. फक्त त्याचं जास्त वेटेज आहे फायनान्शियल अवेअरनेसमध्ये असणार आहे. म्हणजे इकॉनॉमिकशी रिलेटेड घडामोडींवर जास्त फोकस असणार आहे. त्यामध्ये 50 क्वेश्चन्स असतील आणि ते 50 मार्क्ससाठी असतील आणि ह्याचं ड्युरेशन आहे 35 मिनिटं. त्यानंतर जनरल इंग्लिश असणार आहे. जनरल इंग्लिशचे 40 क्वेश्चन्स असतील आणि 40 मार्क्स असतील. त्यालाही 35 मिनिटाचं ड्युरेशन आहे. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे मॅथ्सचे पण 50 क्वेश्चन्स असणार आहेत. 50 40 मिनिटाचा वेळ असणार आहे ह्याला पण. म्हणजे याचा अर्थ की 190 क्वेश्चन्स आहेत पण मार्क मात्र 200 आहेत आणि ह्याला वेळ असणार आहे 2 तास 40 मिनिटं. अशा प्रकारे ही मेन्सचं स्ट्रक्चर आहे आणि इथं सांगितलं आहे की तुमचं मेरिट जे ठरणार आहे ते मेन्सच्या मार्कावरच ठरणार आहे. फक्त निगेटिव्ह मार्किंग इथं पण असणार आहे. त्यामुळं ही बाब पण तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर हे तुम्हाला कुठल्या भाषेतून पेपर द्यायचा लोकल लँग्वेज आहे. तुम्ही कुठल्या लोकल लँग्वेजमध्ये तुम्हाला पेपर द्यायचा म्हणजे बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्ही पुन्हा नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता. त्यानंतर प्रिलिमिनरी एक्झामिनेशनची डेट सांगितली त्यांनी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ही पेपर होऊन जाईल. त्यानंतर ते आय-डी प्रूफ वगैरे जे रेग्युलर गोष्टी असतात बायोमेट्रिक ह्याच्यामध्ये थोड्या रिगार्डिंग हां फीस किती किंवा पगार ह्या क्लर्क झाल्यानंतर तुम्हाला पगार किती भेटणार ते यामध्ये दाखवलं आहे की पे स्केल तुमचा €24 हे तुम्ही पाहून घ्या. म्हणजे बेसिक पे तुमचा लक्षात घ्या की 26,730 असणार आहे. ह्या बेसिक पे आहे तुमचा ह्या जॉबसाठी आणि त्यानंतर तुम्ही कॅल्क्युलेट करून तो काढू शकता. ते बेसिक आहे त्यानंतर तुम्हाला कळेलच. त्यानंतर आपण खाली गेल्यानंतर तुम्हाला एक्झामसाठी ₹750 फीस आहे जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यूसाठी आणि एस-सी-एस-टी या कॅटेगरीसाठी कुठलीही फीस नाही. ते डायरेक्ट अप्लाय करू शकता. त्यांना कुठल्याही प्रकारची फीस नाही आहे. त्यानंतर इथं लिंक दिलेली कुठल्या लिंकवर जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. सगळ्या गोष्टी या ॲडमध्ये दिलेल्या आहे. त्यानंतर आपण खाली जेव्हा येऊ तेव्हा ह्या जे ते सांगितलं की बाबा तुम्ही अनाउन्समेंट ज्या रेग्युलर होतं त्या एस-बी-आयच्या वेबसाईटवर जाऊन बघा. त्यामध्ये एवढं काही नाही. पुन्हा हे सेंटर्स दिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये नगर, अकोला, अमरावती, संभाजीनगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रायगड, सांगली, सातारा, सोलापूर असे भरपूर सेंटर आहेत. तुम्हाला जे जवळ आहे आणि कम्फर्टेबल आहे ते सेंटर तुम्ही निवडू शकता. बाकी ते फोटोग्राफ अपलोड कसा करायचा त्याचे जे मेजर्समेंट आहेत ते दिलेले आहेत. पुन्हा कोणते डॉक्युमेंट स्कॅन करायचे थंब इम्प्रेशन डिक्लेरेशन या बाबतीत सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत तिथं. किंवा तुम्ही जर अप्रेंटिसशिप केली असेल एस-बी-आयची तर त्याबद्दलचं काही सर्टिफिकेट तुम्हाला भेटलं असेल तर ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला काही मेरिटमध्ये काहीतरी फायदा होऊ शकतो. अशा प्रकारे हे टोटल 11 पेजेसचं नोटिफिकेशन होतं. महत्त्वाचे पॉईंट मी तुम्हाला यामध्ये सांगितलेले आहेत. फक्त सगळं 3-4 महत्त्वाचे पॉईंट आहेत ते लक्षात घ्या. सुरुवातीला हे पेपर होणार आहे तुमचे 2 टप्प्यामध्ये प्री आणि मेन्स. प्री होणार आहे तुमची जवळपास फेब्रुवारी महिन्यामध्ये. फेब्रुवारी महिन्याच्या आसपास तुमची फेब्रुवारी एंड किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तुमची प्री होईल. त्यानंतर मार्च एप्रिलच्या आसपास तुमची मेन्स होईल. 2 टप्पे आहेत प्री आणि मेन्स. प्रीमध्ये 100 क्वेश्चन 100 मार्क्ससाठी आहेत. 60 मिनिटाचा वेळ आहे म्हणजे 1 तासाचा वेळ आहे. त्यानंतर मेन्ससाठी तुम्हाला 190 क्वेश्चन्स आहेत 200 मार्क्ससाठी 2 तास 40 मिनिटाचा वेळ आहे. तुमचं मेरिट ठरणार आहे. मेन्स क्लिअर लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट असणार आहे. त्यामुळे तुम्ही ज्या स्टेटमध्ये नोकरी करू इच्छिता आणि जी लँग्वेज तुम्हाला बोलता येते त्याच लँग्वेजमधून तुम्ही अप्लाय करा. जेणेकरून सहसा आपण महाराष्ट्रातले लोक महाराष्ट्रामध्ये अप्लाय करू शकता. कारण भरपूर जागा आहेत. जवळपास 1163 जागा आहेत. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये अप्लाय करायला काही प्रॉब्लेम नसावा. त्यामुळे महाराष्ट्रातूनच करा सहसा. बाकी रिलॅक्सेशन ते आपापल्या कॅटेगरीनुसार पाहून घ्या. अशा ही मस्त संधी आहे बघा मित्रांनो. कारण कसं आहे एम-पी-एस-सीमध्ये फारच म्हणजे गोंधळच चालू आहे की परीक्षा होणार, परीक्षा पुढे जाणार, परीक्षा झाली रिझल्ट कधी लागणार, आन्सर कीचा घोळ अशा सगळ्या गोष्टी आहेत. त्यापेक्षा आपलं एक बॅकअप किंवा प्लॅन बी म्हणू शकतो. अशा प्रकारचा जॉब आहे. जॉब फारच सोपा असतो. तुम्ही बँकेत बसता एस-बी-आयच्या क्लर्कमध्ये किती निवांत कारभार चालू असतो. त्यामुळं त्यानंतरही तुम्ही ही जॉब घेतल्यानंतरही तुम्ही बाकीच्या गोष्टीकडे लक्ष देऊ शकता. त्यामुळे एक सुवर्ण संधी असल्यासारखीच आहे ही. त्यामुळे ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. अशा प्रकारे ही पूर्ण या व्हिडिओमध्ये कव्हर करून दिलेले आहे. त्यामुळं फक्त लक्ष ठेवा की ही फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमची फी आहे. त्यामुळं तयारी करणार असाल तर तुम्हाला
तर हे बाकीचे मुद्दे तुम्ही ह्या ॲडमध्ये बघून घ्या, जेणेकरून काही सुटणार नाही त्यामध्ये. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.